हॉटेलमध्ये काहीही वाद झाले तरी मी मिटवेन, माझं नाव ऐकलं तर कुणी येणार नाही असा आधार सध्या माजी नगरसेवक पुत्रानं हॉटेल व्यावसायिकाला दिलाय. मग तुम्ही म्हणाल ही चांगलीच बाब आहे, नगरसेवक पुत्र चांगलंच काम करतोय. हो, आधार देणं चांगलंच काम आहे, पण त्या बदल्यात 10% रक्कम हा माजी नगरसेवक पुत्र घेतोय. आपल्याच टोळीचे 2 गट करून हॉटेलमध्ये वाद घडवून आणायचा, मग स्वतः मध्यस्थी करून तो वाद मिटवण्याचे 10% प्रोटेक्शन मनी म्हणून घ्यायचे. हा नवा धंदा सुरू केलाय माजी नगरसेवकाचा सुपुत्र भूषण लोंढे यानं. ऐका सविस्तर वृत्त. हॉटेल व्यावसायिकाकडून 10% प्रोटेक्शन मनी वसूल करण्यासाठी दहशत निर्माण करून शनिवारी मध्यरात्री 2:30 वाजता हॉटेल ऑरामध्ये केलेल्या गोळीबारात एक ग्राहक गंभीर जखमी झालाय. सुदैवानं मांडीत गोळी लागल्यानं त्याचा जीव वाचलाय. हॉटेलमध्ये वाद झाल्यानंतर हॉटेल व्यावसायिकाकडून प्रोटेक्शन मनी ही टोळी घेत असल्याचं तपासात समोर आलंय. आणि यात धक्कादायक बाब म्हणजे हॉटेलमध्ये माजी नगरसेवक पुत्र भूषण लोंढे याच्या टोळीतील काही सदस्य वाद घालायचे. वाद मिटवण्यासाठी लोंढे हाच मध्यस्थीची 10% रक्कम घेत होता. या प्रकरणी भूषण लोंढेसह 13 जणांवर गुन्हा दाखल केला असून पथकानं रात्रीच शुभम पाटील उर्फ भुरा, आकाश उर्फ अभिजित अडांगळे, दुर्गेश वाघमारे या संशयितांना अटक केली आहे. भूषण लोंढे टोळी सातपूर, अंबड, त्र्यंबक रोडवरील रेस्टॉरंट आणि बारमध्ये टोळीतील काही जणांना वाद घालण्यास सांगत असे. भूषण भाईंची माणसं आहेत अशी धमकी देत असे. व्यवसायावर परिणाम होत असल्यानं हॉटेल व्यावसायिक भूषण लोंढेकडे मध्यस्थी करता गेल्यानंतर हॉटेलमध्ये काही वाद झाले तर मी मिटवेल, माझं नाव ऐकलं तर कुणी येणार नाही असं सांगून प्रोटेक्शन मनी भूषण लोंढे घ्यायचा. खंडणी वसुलीचा हा अजब फंडा लोंढे टोळीनं सुरू केल्याचं पोलीस तपासात समोर आलं. सहाय्यक निरीक्षक ज्ञानेश्वर भडांगे यांच्या तक्रारीनुसार शनिवारी मध्यरात्री 2:30 वाजता नाईस संकुल येथील हॉटेल ऑरा बार अँड रेस्टॉरंट मध्ये काही तरुणांमध्ये भांडण सुरू होतं. वाद मिटवण्यासाठी भूषण लोंढे व त्याच्या टोळीचे शुभम पाटील उर्फ प्रिन्स सिंग, दुर्गेश वाघमारे, आकाश उर्फ अभिजित अडांगळे, राहुल गायकवाड, सनी विठ्ठलकर, शुभम निकम, वेदांत चाळगे आणि 5 संशयित हॉटेलमध्ये आले. प्रिन्स सिंगनं वरुण तिवारी याच्यावर चाकूनं हल्ला केला. शुभम पाटील उर्फ भुऱ्यानं गावठी पिस्तुलानं गोळी झाडून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आणि ती गोळी वरुणच्या मांडीत घुसली. त्याला गंभीर जखमी अवस्थेत खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. यानंतर हॉटेल व्यावसायिक बिपिन पाटील, संजय शर्मा यांच्यावर दबाव टाकत 10% खंडणी वसूल करत असल्याचं चौकशीत निष्पन्न झालंय. उपायुक्त किशोर काळे, वरिष्ठ निरीक्षक प्रकाश अहिरे यांनी पाहणी केली आहे. याआधीही भूषण लोंढेवर गंभीर गुन्हे दाखल होते. निखिल गवळीच्या खुनाच्या गुन्ह्यात ग्रामीण पोलिसांनी लोंढे टोळी जेरबंद केली होती. या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. लोंढेसह टोळीचे सदस्य कारागृहातून वर्षापूर्वीच बाहेर आलेत. आता या टोळीवर मोक्का कारवाईचा प्रस्ताव लागू करण्यात येईल अशी खबरदारी घेतली जाईल असं उपायुक्त किशोर काळे म्हणतायत. मध्यरात्रीपर्यंत धिंगाणा चालणाऱ्या या बारला कुणाचा वरद हस्तय? पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सर्वात उशिरापर्यंत म्हणजे पहाटेपर्यंत सुरू राहणाऱ्या ITI सिग्नलवरील हॉटेल व बिअर बारमध्ये दर 4-8 दिवसाला हाणामाऱ्या होतात, तोडफोडीच्या घटना घडतात आणि विशेष म्हणजे शनिवारी मध्यरात्री गोळीबाराच्या घटनेनं सर्वच लेव्हल ओलांडले आहेत. मग या मागे नेमका कुणाचा ऑरा आहे असा संतप्त सवाल खुद्द पोलिसांसमोरच उपस्थित करण्यात आलाय. मध्यरात्रीपर्यंत हे हॉटेल सुरू ठेवण्याची परवानगी मिळालीच कशी? पोलिसांनी डोळे झाक का केली? असे प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत. आता पोलीस नक्की यावर काय कारवाई करतील? यानंतर मध्यरात्रीपर्यंत हे हॉटेल सुरू राहणार का हे पाहणं उत्सुकतेचं ठरतंय. संविधान न्यूज, नाशिक. काल दिनांक 4 ऑक्टोबर रोजी रात्री लेट नाईट सातपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक ऑरा बार नावाचं एक ठिकाण आहे. त्या ठिकाणी त्या बारच्या खाली एक फायरिंगची घटना घडलेली आहे. त्याच्यामध्ये यातील जखमी नामे वरुण विजय तिवारी याच्या मांडीमध्ये त्या ठिकाणी एक गोळी लागलेली आहे आणि त्या व्यतिरिक्त त्याला काही इंजुरीज आहेत. याबाबत सदरील जो फिर्यादी आहे किंवा सदरील जो जखमी आहे तो हॉस्पिटलला ऍडमिट असून त्याने दिलेल्या जबाबावरून तसेच इतर जे काही पोलिसांना पण मिळालेली काही गोपनीय माहिती आहे तसेच इतर काही तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावरती यामधील काही आरोपितांना देखील त्या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि त्याच्यावरून फर्दर गुन्हा दाखल करणं आणि पुढची जी काही कायदेशीर प्रक्रिया आहे ती त्या ठिकाणी सुरू आहे. सकृतदर्शनी आता एवढंच आम्हाला सांगता येईल त्याच्यामध्ये की त्या बारमध्ये काहीतरी त्या ठिकाणी नाचण्यावरून किंवा इतर काही तात्कालिक कारणावरून त्या ठिकाणी तो वाद झाला होता आणि त्याचं पर्यवसन या पुढच्या भांडणामध्ये झालेलं आहे असं सकृतदर्शनी सध्या दिसून येते. मात्र त्याच्यामध्ये अधिक आम्ही सखोल तपास त्या ठिकाणी करत आहोत. आतापर्यंत आमच्या ताब्यामध्ये त्या ठिकाणी 4 जण आहेत. 4 जणांना त्या ठिकाणी ताब्यात घेतलेलं आहे आणि त्या बाबतीत अधिक आणखी पुढची पण कारवाई आम्ही त्या ठिकाणी करत आहोत.
नाही, सध्या तरी आता त्याचं पुढचं फर्दर आम्ही त्यात डिटेल इन्व्हेस्टिगेट करत आहोत, की नेमकं कधी ही घटना घडली आणि त्याला कधीपर्यंत परमिशन होती आणि काय होती, या सगळ्या बाबतीत आमचा सविस्तर तपास सुरू आहे.